अनेक राज्यांनी लोकांना आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर केल्या, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण अधिक वाढलाय। राज्यांची कर आणि इतर स्रोतांतून कमाई होते आणि त्यातूनच दररोजच्या खर्चाचा ताळेबंद पूर्ण करण्यात येतो। पण सध्या या राज्यांना आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांना हा ताळेबंद जुळवण्यात मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे राज्य सरकारांना कर्ज घ्यावं लागतंय। या कर्जाच्या रकमेमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू टॉपवर असल्याची बाब समोर आलेली आहे। राज्यांवर कर्जाचा मोठा डोंगर। महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांवर सर्वाधिक कर्ज। राज्य सरकारांचा दीर्घकालीन बॉन्ड्सचा वाढता कल। गेल्याच आठवड्यात झालेल्या दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आलेली आहे। आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र सक्षम होत असल्याचं चित्र जरी असलं तरी राज्याच्या तिजोरीच्या ताळेबंदात राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय। देशात महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांवरचा कर्जाचा बोजा अधिक वाढल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। सर्वाधिक कर्जबाजारी राज्य तामिळनाडू 8.3 लाख कोटी, महाराष्ट्र 7.2 लाख कोटी, पश्चिम बंगाल 6.6 लाख कोटी, कर्नाटक 6 लाख कोटी, राजस्थान 5.6 लाख कोटी, आंध्र प्रदेश 4.9 लाख कोटी, मध्य प्रदेश 4.2 लाख कोटी। देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आर्थिक गरजा या सातत्यानं वाढतायत, ज्यामुळे आपल्या निधीसाठी ते बाजारातून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर अधिक अवलंबून आहेत। राज्य सरकार आता दीर्घकालीन बॉन्ड्स जारी करून पैसा उभा करतायत। राज्यांच्या एकूण वित्तीय तुटीचा सुमारे 76% हिस्सा हा बाजारातून घेतलेल्या कर्जातूनच पूर्ण होतोय। काही मोठ्या राज्यांनी 2024-25 मध्ये कर्जाचं प्रमाण कमी केलंय, यात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे। महाराष्ट्र राज्य सरकारनं या वाढत्या कर्जाबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।